जिजाऊ करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत त्यावर आधारित काही प्रश्न बघू आणि त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती असेल तर ती पण बघून घेऊ. चला मग जास्त वेळ न घालता सुरू करू. बघा, पहिला प्रश्न दिनविशेष संदर्भात. रिकामे जागा हा दिवस भारताच्या इतिहासात बँक राष्ट्रीयकरण दिन म्हणून ओळखला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 19 जुलै. बघा, बँक 19 जुलै 1969 रोजी भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रात मोठी क्रांती झाली. त्यामुळे 19 जुलैला बँक राष्ट्रीयकरण दिन म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलैला ओळखली जाते. पुढचा प्रश्न बघा, भारत देशात एकूण मासे उत्पादनात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश. याचं उत्तर बघून थोडीशी माहिती बघून घेऊ. आंध्र प्रदेश भारतातील सर्वाधिक मत्स्य उत्पादन करणारे राज्य आहे. आकडेवारीनुसार राज्यात 55 लाख टनापेक्षा जास्त माशांचे उत्पादन हे आंध्र प्रदेशमध्ये होते आणि हे राज्य एकूण उत्पादनात आघाडीवर आहे. भारतातील जे काही दोन महत्त्वाचे राज्य आहेत समजा मत्स्य उत्पादनासंदर्भात, पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश आणि दुसरं आहे पश्चिम बंगाल. बघा नंतरचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील भदरसा कसब्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर याचं उत्तर आहे भरतनगर. बघा, यासोबतच इतर काही जे काही महत्त्वाचे म्हणजे नामकरण केलेले आहे त्याबद्दल माहिती बघू. तर बघा, वेल्हे तालुक्याचे राजगड केलेल्या इस्लामपूरचं ईश्वरवाडी, निजामपूरचं रायगडवाडी, अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यानगर, औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केलेलं आहे. त्यासोबतच उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव, अलाहाबादचे प्रयागराज, राजपूतचे कर्तव्यपथ आणि फैजाबाद जिल्ह्याचे अयोध्या हे किल्ले आहे. त्यासोबतच बघा काही रेल्वे ठिकाणांचे पण नाव बदलले आहेत. व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केले आहे. कुर्ला टर्मिनसचे लोकमान्य टिळक टर्मिनस केले आहे. मुंबई सेंट्रलचे नाना शंकर शेठ मुंबई सेंट्रल, करी रोड स्टेशनचे लालबाग रेल्वे स्टेशन, मरीन लाईन्सचे मुंबादेवी रेल्वे स्टेशन, सँडहर्स्ट रोडचे डोंगरी रेल्वे स्टेशन, चर्नी रोडचे गिरगाव रेल्वे स्टेशन, कॉटन ग्रीनचे काळाचौकी रेल्वे स्टेशन, डॉकयार्डचे माझगाव रेल्वे स्टेशन, किंग्स सर्कलचे तीर्थंकर पार्श्वनाथ रेल्वे स्टेशन, एल्फिस्टन रोडचे प्रभादेवी रेल्वे स्टेशन, औरंगाबाद स्टेशनचे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन, उस्मानाबादचे धाराशिव रेल्वे स्टेशन, अहमदनगरचे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन, सावंतवाडी टर्मिनसचे लोकमान्य मधुदंडवती रेल्वे टर्मिनस. ठीक आहे, हे काय महत्त्वाचे होते. पुढचा प्रश्न बघून घेऊ. भारताच्या पहिल्या एक्सप्लोरेशन गॅलरीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? त्याचं उत्तर आहे भोपाळ. थोडी माहिती बघून घेऊ. बघा, जे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री आहेत गजेंद्र सिंग शेखावत यांनी या अंतराळ संशोधन गॅलरीचे उद्घाटन केले. त्यासोबत बघा भोपाळ संदर्भात एक घटना घडली होती बघा, त्याबद्दल माहिती बघू. 3 डिसेंबर 1984 रोजी या दिवशी मध्य प्रदेश येथील भोपाळ या शहरात ही भोपाळ वायू दुर्घटना घडली होती. युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कंपनीच्या 610 नंबरच्या जमिनीखालील टँकरमध्ये अत्यंत विषारी असा पेस्टिसाइड मिथाइल आयसोसायनाइड म्हणजे MIC वायूच्या 40 टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली होती. जवळपास 20,000 लोकांना या दुर्घटनेशी निगडीत आजारामुळे मृत्यू ओढवला होता. तर 5 लाखांहून अधिक जास्त जण जखमी अथवा अपंग झाले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघून घेऊ. बघा, नंतरचा प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिल्या AI विद्यापीठाची स्थापना कोणत्या राज्यात केली आहे म्हणजे केली जाणार आहे? याचं उत्तर आहे कर्नाटकमध्ये. नंतरचा प्रश्न बघा, BOH नावाचा जगातील पहिला अणुऊर्जेवर चालणारा उपग्रह नुकताच कोणी लॉन्च केला आहे? तर याचं उत्तर आहे SpaceX. त्यासोबत नंतरचा प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्यातील उंझा जिरे आणि उंझा बडीशेप यांना GI टॅग मिळाला आहे? यावर प्रश्न येतो बघा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुजरात. त्यानंतर बघा नंतरचा प्रश्न, 5व्या बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक कुठे करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. बिमस्टेक बद्दल थोडी माहिती बघून घेऊया. बघा, बिमस्टेक ही बंगालच्या उपसागर
किनारवरील देशांची संघटना आहे. याचे जे सदस्य आहे भारतासह बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, थायलंड, म्यानमार यांचा समावेश आहे. या संघटनेची स्थापना 6 जून 1997 रोजी बँकॉक जाहीरनाम्याद्वारे करण्यात आली होती. 22 डिसेंबर 1997 रोजी मंत्रिस्तरीय विशेष बैठकीत या संघटनेचे नामकरण बिमस्टेक असे करण्यात आले होते. सन 2004 मध्ये नेपाळ आणि भूतान यांना या संघटनेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले होते. ठीक. फॉर्च्यून इंडिया मोस्ट पॉवरफुल वुमन 2026 यादीत कोणत्या भारतीय महिलेने अव्वल स्थान पटकावले? तर याचं उत्तर आहे नीता अंबानी. याबद्दल थोडीशी माहिती बघून घेऊ. फॉर्च्यून इंडिया च्या मोस्ट पॉवरफुल वुमन या प्रतिष्ठित महिला यादी आहे आणि या ज्या पुरस्कार सोहळा त्याची सुरुवात 2010 दशकाच्या सुरुवातीला झाली होती. जागतिक पातळीवर 1998 पासून सुरू झालेल्या फॉर्च्यूनच्या मूळ फ्रँचायझीच्या धर्तीवर भारतातही व्यावसायिक उद्योजक आणि विविध क्षेत्रात प्रभाव पाडणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती. ठीक आहे. यादीतील जे काही मुख्य महिला होत्या त्याबद्दल बघा. पहिले आहेत नीता अंबानी, नंतर रोशनी नाडर मल्होत्रा, नंतर रेड्डी सिस्टर्स, ठीक आहे. त्यानंतर सावित्री जिंदाल आणि प्रीती अदानी. पुढचा प्रश्न बघा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अंतर्गत लोकपालाची 3री वार्षिक परिषद कोठे आयोजित केली होती? तर याचं उत्तर आहे मुंबई. बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार झाली. ही भारताची मध्यवर्ती बँक आहे जी देशातील आर्थिक आणि बँकिंग व्यवस्था नियंत्रित करते. स्थापनेसंदर्भात इतर माहिती बघा. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय सुरुवातीला होते तर कोलकाता येथे होते, जे 1937 मध्ये कायमस्वरूपी मुंबईत घालण्यात आले. राष्ट्रीयकरण कधी झाले बघा. सुरुवातीला एक खाजगी भागधारकांची बँक होती. स्वातंत्र्यानंतर 1 जानेवारी 1949 रोजी या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. 16 व 17 वर्षाच्या मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर मध्यरात्रीची संचारबंदी, मिडनाईट कर्फ्यू लावणारा देश कोणता आहे? तर ब्रिटन आहे. नंतरचा प्रश्न. देखरेखीची यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने कुष्ठरोगाला अधिसूचित रोग म्हणून घोषित केले आहे? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे. हे काय आजचे महत्त्वाचे प्रश्न होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.